अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री शिवलीलामृत अध्याय 9. श्री शिवलीलामृत 9व्या अध्यायामध्ये भस्म महिमा वर्णन केलेला आहे. आपणा सर्वांना माहीतच आहे भगवान शिवशंकरांना भस्म किती प्रिय आहे. त्याच भस्माच्या वापराने ब्रह्मराक्षसाचा उद्धार कसा झाला त्याबद्दल या अध्यायामध्ये कथा वर्णन केलेली आहे. भाव तेथे देव असे म्हणतात, त्याचे साक्षात उदाहरण या कथेमध्ये वर्णन केलेले आहे. 9व्या अध्यायाच्या पठन किंवा श्रवण केल्यामुळे व्यक्तींच्या पूर्व पातकांचा नाश होतो. तसेच या जन्मीमध्ये त्या व्यक्तींच्या सतप्रवृत्तीमध्ये तसेच त्यांचे सतकर्मामध्ये वाढ होते व संचित पापांचा नाश होऊन पुढील आयुष्यासाठी पुण्याची कमाई होते. या अध्यायामध्ये शिवपूजन आणि शिवभजनाबद्दलही वर्णन केलेले आहे. जो कोणी हे प्रसिद्ध शिवलीलामृत श्रवण करेल, शिवभजनाचा सर्वदा वेद असेल, तसेच शिवरात्री, प्रदोष व सोमवार व्रते आचरण करतील, ते शिवांना अत्यंत प्रिय राहतील व ते शिवरूप होऊन शिवपदी त्यांना स्थान भेटेल, असे या 9व्या अध्यायाचे महात्म्य आहे. श्री शिवलीलामृत अध्याय 9. भस्म महिमा. भस्माने ब्रह्मराक्षाचा उद्धार. भाव तेथे देव. श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर, तेथे कैचे जन्म मरण संसार. तीही कळी काळ जिंकिला समग्र, शिव शिव छंदे करुनिया. पाप जळावया निश्चिती, शिवनामी आहे ज्याची आसक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप. जैसे प्राणियाचे चित्त विषयी गुंतले अत्यंत, तैसे शिवनामी होता रत, तरी बंधन कैसे त्या. धन इच्छा धरुणी चित्ती, धनाढ्यांची करीती स्तुती. तैसे शिवनामी पर्वतती, तरी जन्म मरण कैचे तया. राज्य भांडारीचे धन साधावया करीती यत्न, तैसे शिवचरणी जडले मन, तरी संकट विघ्न कैचे तया. धन्य ते शिवध्यानी रत, येची विषयी कथा अद्भुत. नैमिषारण्य सांगत सुत शौनिकादी कांप्रती. वामदेव नामे महाज्ञानी, शिवध्यानी रत विचरे काननी. एकाकी निर्मय शांत दात जनी, त्रिविध भेद रहित जो. दिशा जयाचे अंबर, भस्मचर्चित दिगंबर. निराहार निरंतर, एकालची हिंडतसे. काय करावे कोठे जावे, काय घेऊन काय त्याजावे. विश्व शिवमय आघवे, खेद मोह भेद नाही. अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन, क्षमा दया कृपा समान. निर्लोभ दाता भय शोक मान, काळ त्रयीन धरीच. गृहापत्य दारावर्जित, कोणी एक परिग्रह नाही सत्य. काय अवाच मनुदंडायुक्त, मौनी न बोले इतरांसी. ज्ञान चर्चा शिवस्मरण, त्याविने नेनेची भाषण. या नाव बोली जे मौन, भेदाभेद रहित जो. सर्वांच्या अनुग्रहास्तव, ते स्वरूप धरुनी विचरे शिव. जड जीव तारावया सर्व, विचरे सृष्टी स्वइच्छे. कार्याकार्य सारुनी कारण, आत्मस्वरूपी पावला समाधान. देहत्रय रहित विधी निषेधहीन, प्रवृत्ती निवृत्ती वेगळा. निरंकुश जो निसंग, जैसा ब्रह्मारण्य विचरे मातंग. तयाची रीती अभंग, वेदशास्त्रे वर्णिती. तो स्वरूपी सदा समाधिस्त, गगन तेही अंगासी रुतत. म्हणून तेही परते सारित, हेतू दृष्टांत वर्जित जो. तेने तेजाचे दाहकत्व जाळिले, उर्वीचे कठिनत्व मोडिले. चंचलत्व हिरोने घेतले, प्रभांजनाचे तेन पे. आर्द्रत्वपूर्ण निर्सोन, धोनी शुद्ध केले जीवन. एवं पिंड ब्रह्मांड जाळून, भस्म अंगी चर्चिले. ऐसा तो मूर्तामूर्त, केवळ शुक आणि जड भरत. क्रोचारण्य विचरत, सर्वई देखा शिवरूप. तो एक ब्रह्म राक्षस धावत, महाभयानक शरीर अद्भुत. कपाळी शेंदूर जिव्हा लळलळीत, भयानक मुख बाहेरी. खदिरांगार तैसे नेत्र, बहुत जीव भक्षिले अपरिमित. क्षुदित तृषित पापी कृपात्र, अकस्मात पातला. महाहिंसक सर्वभक्षक, तेने वामदेव देखिला पुण्यश्लोक. धावनिया एकाएक, कंठी घालित मिठी तयाच्या. लोहपरिसाची झकटता पूर्ण, तात्काळ होय दिव्य सुवर्ण. तेवी त्याच्या अंगस्पर्शे करून, मती पालटली तयाची.
वामदेवा अंगीचे भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम. सत्ववृत्ती झाली परम, असुर भाव पालटला. आपुल्या अंगी झकटोन उद्धरला पिशिताशन. हे त्यासी नाहीच भान, समाधिस्थ सर्वदा. नेने सुखदुःख शीतोष्ण, लोकनिंदिती की वंदिती पूर्ण. शरीर भोग की रोग दारुण, हेही नेने कदा तो. मी हिंडतो देशो की विदेशी, हेही स्मरण नाही त्यासी. तो ब्रह्मानंद सौख्य राशी, विधी निदेशी स्पर्शेना. ऐसा तो योगींद्र निस्सीम, त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म. दिव्य रूप होनी सप्रेम, चरणी लागला तयाच्या. सहस्त्र जन्मीचे झाले ज्ञान, त्यासी आठव झालं संपूर्ण. मानस सरोवरी उदक पान, करिता काक हंस होय. की हाटक नदी तिरी देख, पडता पाषाण काष्टाधिक. दिव्य कार्तस्वर होय सुरेख, तेवी राक्षस पै झाला. की करिता सुधारस पान, तेथे सहजची आले देवपण. की शशी किरण स्पर्शे करून, द्रवे जैसा चंद्रकांत. की रवी उगवता निशेष, निशासरे प्रकटे प्रकाश. तैसा उद्धरला राक्षस, स्तवन करी तयाचे. म्हणे गुरुवर्य ऐक पूर्ण, मी तव दर्शने झालो पावन. तुझसी करिता संभाषण, वाटते पावेन शिवपदा. मध सहस्त्र जन्मींचे झाले ज्ञान, परी 25 जन्मापासून. पापे घडली जी दारुण, ती अनुक्रमे सांगतो. पूर्वी मी राजा दुर्जय, यवनमध्ये अति निर्दय. परम दुराचारी होय, ब्राह्मण प्रजा पीडित. प्रजेसी नित्य करी मार, आवडे तैसा विचरे स्वेच्छाचार. वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेने. स्वप्नीही नेने कदा धर्म, ब्रह्महत्यादी पापे केली परम. नारी अपूर्व आणून उत्तम, नित्य नूतन भोगी मी. ऐशा स्त्रिया असंख्य भोगून, बंदी घालून केले रक्षण. सर्व देश धुंडोन, स्त्रिया नूतन आणवी. एकदा भोग देऊन, दुसऱ्याने तिचे न पाहावे वदन. त्या बंदी रडती आक्रंदून, शाप देती मज लागी. विप्र पळाळे राज्यातून, पट्टन ग्रामे खेटके जाण. इतुकी धुंडोन स्त्रिया, धरुणी आणिल्या. भोगिल्या 3 शते द्विजनारी, 4 शते क्षत्रिय कुमारी. वैश्य स्त्रिया सुंदरी, 10 शते भोगिल्या. शूद्रांच्या सहस्त्र ललना, चांडाळ नारी 4 शते जाना. त्यावरी अपवित्र मातंग कन्या, सहस्त्र 1 भोगिल्या. चर्मक कन्या 5 शत, रजकांच्या 4 शते गणित. वारांगना असंख्यात, मिती नाही तयाते. 5 शते महारिणी, तितक्याच वृषली नितंबिनी. या वेगळ्या कोण गणी, इतर वर्ण 18. इतुक्या कामिनी भोगून, तृप्त नव्हे कदा मन. नित्य करी मद्यपान, अभक्ष तितुके भक्षिले. ऐसे भोगिता पाप भोग, मज लागला क्षयरोग. मृत्यू पावलो सवेग, कृतांत दूत धरोनी नेती. यमपुरीचे दुःख अपार, भोगिले म्या अति दुस्तर. तप्त ताम्रभूमी तीवर, मज लागी चालविले. लोहस्तंभ तप्त करून, त्यासी नेऊन देविती अलिंगन. माझे घोर कर्म जाणून, असी पत्रवनी हिंडितवती. कढईत तेल झाले तप्त, त्यात नेऊन बुडवीत. तोंडी घाली ती नरकमूत्र, पाप बहुत जाणोनी. महाक्षार कटुरस आणोनी, मुखी घाली ती पाचले पाडोनी. तीक्ष्ण चंचूचे गृध येवोनी, नेत्र फोडिती एकसरे. कुंभी पाखी घालोनी शिजविती, कर्णी तप्त लोह दंड दडपिती. तिथीची जाचनी किती, सांगो आता गुरुवर्या. तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण, त्यात पचविती कित्येक दिन. मास तोडीती सांडसे करून, वरी शिंपिती क्षारोदक. जिव्हा नासिक आणि कर्ण, तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून. हस्तपाद खंडून, पोट फोडिती क्रूर शस्त्रे. अंगाचा काढिता भाता, तप्त शस्त्रे रेविती माता. शिन्न छेदून गुरुद्वारी अवचिता, तप्त अर्गळा घालिती. सर्वांगास टिपऱ्या लावून, सवेच करीती पाशबंधन. पृष्ठीकडे वाकवून, चरणी ग्रीवा बांधिती. बोटी बोटी सुया रोवून, पाशाने वृषण करीती चूर्ण. हस्तपायी आणून, पाषाण वेडी घालिती. सहस्त्र वर्षेन लगे अंत, ऐशिया नरकी बुडावीत. एक येऊनी पाडित दात, पाश घालिती ग्रीवेसी. आपुली विष्ठामूत्र बळेची, बक्षविती यमदूत. सवेच अंगाचे तुकडे पाडित, दोष अमित जाणूनिया. श्याम शमल श्वान लावून, चराचर टाकीती फाडून. एका शिरास्थी काढिती ओढून, एक मास उकरती. लोहांगरा उष्ण तीव्र, पृष्ठी हृदयी करीती मार. उखळी घालोनी सत्वर, लोह तप्त मुसळे चेचिती. तीक्ष्ण औषधीचे रस आणिती, नासिकाद्वारे आत ओतीती. सवेचित वृश्चिक कुपी
टाकीती बहुत विपत्ती भोगिल्या. त्याचे विष परम दुर्धर ऐसे अंगास डसविती विखार. अग्निशिखा लावणी सत्वर हे शरीर भाजिले. अंतरिक्ष असी धारे बैसवून पायी बांधती जड पाशान. सवेची पर्वतावरी नेऊन ढकलुनी देती निर्दयपणे. आतडी काढून निश्चिती ज्याची त्याच कडूनी भक्षविती. ऊर्ध्व नयवोनी टांगिती आपटिती क्रोध भरे. लोह कट्टकी उभे करून करीती इंगळांचे अंथरून. मस्तकी घालुनी या पाशान फोडुनी टाकीती मस्तक. लोह चनक करुनी तप्त खाखा मनोनी दूत मारित. ओष्ट धरोनी फाडित तप्त सळ्या नाकी खोविती. उफराटे टांगून ग्रीवेसी बांधून थोर पाशान. रीस व्याघ्राधिक आणून विदारिती त्या हाती. गजपदाखाली चूर्ण करविती तप्त नीरप्राशान. अष्टांगे कर्वतून वेगळाली टाकीती. भयानक भूते भेडसाविती लिंग छेदून खा म्हणती. सांधे ठाई ठाई मोडिती तीक्ष्ण शस्त्रे करुनिया. भूमीत रोवनिया शरीर करीती बहुत शरमान. सवेची शूळ परम तीव्र त्यावरी पालथे घालिती. वरी मारिती मुसळ घाये मग पाशान बांधोनिया लवला आहे. नरक पवापित टाकीती पाहे अंत न लागे उतरता. काचा शिशे याचा रस करून बळेची करविती प्राशन. तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता. ऐशा 3 सहस्त्र वर्षापर्यंत नरक यातना भोगिल्या बहुत. त्यावरी मज ढकलोनी देत व्याघ्र जन्म पावलो. दुसरे जन्मी झालो अजगर. तिसरे जन्मी वृक भयंकर. चौथे जन्मी सुकर सरडा झालो 5वा. 6वे जन्मी सारमेय सबळ. 7वे जन्मी शृगाल. 8व्यानी गवय विशाळ गुरुवर्यामी झालो. 9वे जन्मी मर्कट प्रसिद्ध. 10वे जन्मी झालो गर्धभ निषिद्ध. त्यावरी नकुळ मग वायस विविध. 13वे जन्मी बक झालो. 14वे जन्मी वनकुक्कुट. त्यावरी गिध झालो पापिष्ट. मग मार्जार येऊनी दुष्ट. मंडूक त्यावरी जानपा. 18वे जन्मी झालो कूर्म. त्यावरी मत्स्य झालो अधम. सवेची पावलो मुषक जन्म. उलूक त्यावरी झालो मी. 22वे जन्मी वनद्विरद. त्यावरी उत्कृष्ट जन्म प्रसिद्ध. मग दुरात्मा निषाद. आता राक्षस जन्मलो. सहस्त्र जन्मीचे ज्ञान झाले त्रिनंदन हरिताप. सुरतरु दैन्य अमुप हरित दर्शने करुनिया. पाप ताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून. यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला ते दवा. एक विप्र होता महा अमंगळ. शूद्र स्त्रियेसी रतला बहुत काल. तिच्या भ्रतारे साधुनी वेळ. जीवे मारिले द्विजाते. ग्रामाबाहेर टाकिले प्रेत. कोणी संस्कार न करीत. तो यमदूती नेला मारित. जाच बहुत भोगीत असे. इकडे शिवसदन उत्तम. त्यापुढे पडिले असे भस्म. महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले. त्या भस्मात श्वान सवेग. येऊनी बैसले पाहे शिवलिंग. भस्मचर्चित त्याचे अंग. जात मग त्वरेने. पडिले होते विप्र प्रेत. त्यावरी गेले अकस्मात. कुणपास भस्म लागत. पापरहित झाला तो. तो यमदूती नरकातुनी काढिला. शिवदूती विमानी वाहिला. कैलासासी जाऊनी राहिला. संहारिला पापसमूह. ऐसे हे पवित्र शिवभूषण. त्याचे न वर्णवे महिमान. राक्षस पुसे कर जोडून. भस्म महिमा सांगा कैसा. भस्म कोणते उत्तम. शिवभक्ती लावावे कैसा नेम. यावरी वामदेव उत्तम. चरित्र सांगे शिवाचे. मंदरगिरी परम पवित्र. उंच योजने 11 सहस्त्र. त्यावरी एकदा त्रिनेत्र. देवांसहित पातला. यक्षगण गंधर्व किन्नर. चारण पिशाच गुह्यक समग्र. देव उपदेव पवित्र. महेशा वैष्णून बैसले. मरुद्गण पितृगण समस्त. 11 रुद 12 अष्ट. वसु अष्ट भैरव सत्य. अष्ट दिक्पाळ पातले. 88 सहस्र ऋषीचर. 60 सहस्त्र वालखिल्य ब्रह्मपुत्र. ताळ नगळ पृथ्वीची नृपवर. शंकरा वैष्णूने बैसले. विष्णू विधी पुरंदर. शिवध्यान पाहती समग्र. भूतांचे मेळे अपार. मंदराचळी मेष्ठ मिळाले. सुंदर वदन वीरभद्र कुमार. 60 कोटी ग्रहण समग्र. पुढे विराजे नंदिकेश्वर. दुसरा मांदार शुभ्र दिसे. तेथे आले सनत कुमार. साष्टांग करुणी नमस्कार. स्तवन करुणी अपार. विभूती धारण विधी पुसती. यावरी बोले जाश्वनीळ. विभूती जाना तेची निर्मळ. शुद्ध करुणी गोमबोळ. मृत्तिका कन विरहित. ते वाळवूनी उत्तम. मग करावे त्यांचे भस्म. शुद्ध विभूती मज परम. शिव गायत्री न मंत्रीजे.
आधी अंगुष्ठे लाविजे ऊर्ध्व, मग मस्तका भोवते वेष्टीजे शुद्ध. तर्जनीनं लाविजी निषिद्ध, कनिष्ठिका वेगळी करावी. दो बोटांनी लाविजे भाळी, अंगुष्ठे मध्यरेखा ते जागळी. ऐसे त्रिपुंड धारण चंद्रमौळी, सनतकुमारा सांगत. तर्जनीनं लाविता सर्वांगी विभूती, त्रिबोटी लाविजे निश्चिती. तेने महापापे भस्म होती, शिवभूषण प्रसादे. अगम्यागमन सुरापान, ब्रह्महत्या गोहत्या. अभक्ष भक्षण महापापांचे पर्वत जाण, भस्म चर्चेने भस्म होती. ऐसा भस्माचा महिमा वामदेव, ब्रह्मराक्षसा सांगे सर्व. विमान आले अपूर्व, दिव्य रूप असुर झाला. कैलासाप्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन. वामदेव पृथ्वी पर्यटन, स्वेच्छे करीत चालिता. सत्संगाचा महिमा थोर, वामदेवा संगे तरला असुर. भस्मलेपेने भाल नेत्र, सदा सुप्रसन्न भक्तासी. मंत्र तीर्थ द्विज देव, गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व. येथे जैसा धरिती भाव, सिद्धी तैसी तयांसी. पांचाळ देशी नृपनाथ, नाम जयाचे सिंहकेत. जैसा शक्रनंदन की तृतीय सूत, पृथा देवीचा पुरुषार्थी. मृगेस गेला तो भूपाळ, मागे चालत धुरंधर दळ. शबरांचेही मेळ, बहुसाल निघती तयासवे. वनोवनी हिंडता भूपाळक, शबर देक परत भाविक. भग्न शिवालय एक, गेला त्यात निषाद तो. उन्मळोनी पडले दिव्यलिंग, पंचसूत्री रमणीय अभंग. सिंहकेत राया ते सवेग, दाविता झाला ते धवा. राज म्हणे लिंग चांगले, परी पाहिजे भावे पूजिले. उगेची देवार्चन मांडिले, दंभे करुणी लौकिकी. लौकिकी मिरवावया थोरपण, प्रतिमा ठेविल्या सोज्वळ करून. जेवी कासारे मांडिले दुकान, प्रतिमा विक्रय करावया. ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध, यात्रेत हिंडती जैसे मेंद. की मार्गघ्न वाटेत साधू सिद्ध, वेश धरुनी बैसले. काळ नेमी साधू वेश धरून, वाटेत बैसला करावया विघ्न. एक भावी विन देवतार्चन, व्यर्थ काय दांभिक. शबरासी म्हणे रूपसत्तम, तुझे हे लिंग सापडले उत्तम. निषाद म्हणे पूजन क्रम, कैसा आहे सांग पा. विनोदे बोले नृपवर, पूजेचे आहेत बहुत प्रकार. परी चिताभस्म पवित्र, नित्य नूतन आणावे. चिताभस्मा विना नैवेद्य, करू नये समर्पण. हेची मुख्य वर्मजान, शैव लक्षण निष्ठेचे. नृपवचन मानुनी यथार्थ, शबरलिंग घरा आणीत. शबरीस सांगे वृत्तांत, हर्षभरित ते झाली. सुमुहूर्ते शिवलिंग स्थापून, दोघे पूजिती एकनिष्ठे करून. चिताभस्म नित्य नूतन, आणि ती मिळवून साक्षेपे. एकार्ती होताची सुंदरी, नैवेद्य आणीत झडकरी. उभयता जोडल्या करी, शिवस्तवनी सादर. ऐसे नित्य करिता पूजन, लोटले कित्येक दिन. त्याची निष्ठा पाहावया पूर्ण, केले नवल पंचवदने. ऐसे एकदा घडून आले, चिताभस्म कोठेने मिळे. शबरे बहुत शोधिले, अपार क्रमिले भूमंडळ. परतोनी सदनासी येत, शबरीस सांगे वृत्तांत. तीही झाली चिंताक्रांत, म्हणे पूजन केवी होय. केले शिवपूजन उत्तम, परी न मिळता चिताभस्म. तो शबर भक्तराज परम, नैवेद्य शिवा अर्पिना. शिवदीक्षा परम कठीण, निष्ठा पाहे उमारमन. शबरी म्हणे प्रिया लागून, मी आपुले भस्म करीते आता. पाकसदनी बैसोन, लावणी घेते आता अग्न. ते चिताभस्म चर्चून, सांब पूजन करावे. मग शुचिर्भूत होऊन शबरी, शिवध्यान स्मरण करी. अग्नी लावणी झड करी, भस्म करी कलेवर. शबर घेऊन ते भस्म, चर्ची सदाशिवासी सप्रेम. परी नैवेद्य आणावया उत्तम, दुसरे कोणी नसेची. भोळा चक्रवर्ती उदार, तारावया धैर्य पाहे शंकर. आसन घालून शबर, परम सादर शिवार्चने. शबरी उत्तम पाक करून, नित्य येत नैवेद्य घेऊन. शबर एकार्ती करून, पूर्वाभ्यासे बोलावीत. एकार्ती होताची सदाशिवा, त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा. विलंब होता महादेवा, क्षोभ अत्यंत पय होय. सर्व अन्याय क्षमा करी शंकर, परी नैवेद्यासी होता उशीर. क्षोभनी जातो श्री शंकर, उशीर अनुमात्र सोसेना. शबर आनंदमय शिवार्चनी, स्त्रियेने शरीर जाळले हे नाव ठवे मनी. म्हणे ललने नैवेद्य आणि, तव पाठीसी उभी घेऊन या. रंभा उर्वशी मेनका सुंदरी, त्याहुनी दिव्य रूप झाली शबरी. चतुर्विध नैवेद्य करी, देत पतीच्या ते दवा. नैवेद्य अर्पुनी शबर, पूजे झाली षोडशोपचार. दोघे जोडून या कर, स्तवन करीती शिवाचे. जय जय अनंत ब्रह्मांड नायका, जय जय शिव माया चक्र चालका. दुर्जन दमना मदनांतका, भवहारका भवानीपते.
पूजन झाले संपूर्ण, शबर पाहे स्त्री विलोकुन, अलंकार मंडित सद्गुण, आपणही शिवरूप जाहला. एक निलंकट वेगळा करून शिवभक्त शिवसमान, तवा आले दिव्य विमान, वाद्ये अपार वाजती. येत दिव्य सुमनांचे परिमळ, आश्चर्य करी सिंह केतन रूपाळ. विमानी बैसवूनी तत्काळ, शिवपद पावले दोघेही. राव म्हणे विनोदे करून, म्या सांगितले चिताभस्म पूजन. परिधन्य शबराचे निर्वाण, उद्धरोनी गेला कैलासा. धन्य ती शबरी कामिनी, देह समर्पिली शिवार्चनी. एवं एकनिष्ठ देखल्या वाचुनी, पिनाक पाणी प्रसन्न नवे. सिंहाकेतासी लागला तोची छंद, सर्वदा शिवभजनाचा वेध. शिवलीलामृत प्रसिद्ध, श्रवण करी सर्वदा. शिवरात्री प्रदोष सोमवार, व्रते आचरे प्रीतिनृपवर. श्रीव प्रत्यर्थ उदार, धने वाटी सत्पात्री. ऐसे करिता शिवभजन, सिंहकेत शिवरूप होन. शिवपदी राहिला जाओन, धन्य भजन निष्ठेचे. शिवलीलामृत मंडपी, सुर वाढली चढत जात श्रीधर वाग्वल्ली. अहळ बहळ पसरली, ब्रह्मानंदे करुनिया. ते छाया सघन अत्यंत, तैथे बैसोत शिवभक्त. प्रेम द्राक्ष फळे पक्क बहुत, सदा सेवत आदरे. श्रीधर वरदा ब्रह्मानंदा, मृडानी हृदयाब्ज मिलिंदा. कैवल्य पददायका अभेदा, लीला अगाध बोलवी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, नवमध्याय गोडहा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.